हॅलो. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे. मध्ये जवळपास 15 दिवसांच्या सुट्टीवरती महाराष्ट्रामध्ये होते. खूप सारं फिरले. जिकडे जिकडे जायचं होतं, काही तीर्थयात्रा केल्या, काही मैत्रिणींना भेटले. तर सगळीकडं फिरून आल्यानंतर आत्ता त्यानंतर मी जेव्हा दिल्लीमध्ये पोहोचले परत, तर त्यावेळी इथे आंदोलन सुरू होतं आणि त्यामुळे या आंदोलनामध्ये सहभागी झाले. कारण काही पर्याय नव्हता. इंटरनेटही चालत नव्हतं. ऑफिसचं कामसुद्धा थोडंफार प्रमाणामध्ये पोस्टपोन झालेलं होतं, कारण इंटरनेटच नव्हतं. इंटरनेट नाही म्हणजे तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि त्यानंतर दिवसभर ऑफिस करायचं, ऑफिसनंतर रात्री परत आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं. तर असा माझं रुटीन चालू होतं. आणि ह्या सगळ्यातनं झालं, रिझल्ट आला. जे काही केलं, पूर्ण देशातून जो काही साथ मिळाली, सगळ्यांनी जो काही प्रतिसाद दिला, तर त्याचा एक चांगला रिझल्ट आलेला आहे. आणि हे खूप कुठेतरी गरजेचं आहे की आपल्याला इतक्या त्रासातून जे काही स्वातंत्र्य मिळालेलं आहे, तर त्याची आपल्याला जाणीव असायला पाहिजे. आणि त्यासाठी आपले जे काही हक्क आहेत किंवा आपले जे काही म्हणणे आहेत, तर त्यासाठी आपण लढायला पाहिजे. आणि त्याचा एक चांगला रिझल्टसुद्धा समोर आलेला आहे. तर आपण आशा करूयात की भविष्यात काहीतरी चांगलं यातून घडेल किंवा चांगले निर्णय घेतल्यासाठी जी काही आत्ताची तरुण पिढी आहे आपली, तर देशामध्ये आपल्याकडे एवढे तरुण आहेत की जगामध्ये कोणत्याही देशाकडे एवढे तरुण नाही आहेत. पण ही जी काही तरुणाई आहे, या तरुणाईला काम मिळत नाही आहे किंवा जॉब्स नाही आहेत किंवा जे काही आपल्या सिस्टममधले जे काही लॉफॉल्स आहेत, तर हे कमी होतील आणि काहीतरी चांगलं घडेल. तर अशी आपण आता अपेक्षा ठेवून पुढे चालू शकतो. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा आपला कर्मावरतीच असणार आहे की कर्म कसे करायला पाहिजेत किंवा आपल्या कर्मांवरती आपलं किती बारीक लक्ष असायला पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या कोणत्याही व्यक्तीला आपल्यामुळे कसलाही त्रास होणार नाही याची जेव्हा आपण काळजी घेतो, तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये त्रास कमी होतात. आपल्या आयुष्यातले त्रास कमी होतात. आणि आपण जेव्हा कोणाकडनं अपेक्षा ठेवत नाही, तर तेव्हासुद्धा आपले त्रास आपोआप कमी होतात. बघा, अपेक्षा कुठून असतात आपल्याला? आपण ज्यांच्यासाठी काहीतरी केलेलं आहे, तर त्यांच्याकडनं आपल्याला अपेक्षा असतात. पण जेव्हा आपण कोणासाठी कोणतीही गोष्ट कुठल्याही अपेक्षेशिवाय करतो किंवा आपण कोणाकडनं कोणतीही अपेक्षा ठेवत नाही, आपण फक्त आणि फक्त आपल्याला वाटते म्हणून, आपलं कर्म म्हणून, आपल्याला चांगलं वाटावं म्हणून, यासाठी जेव्हा आपण कोणासाठी तरी काहीतरी करू, तर त्यावेळी कोणतीही अपेक्षा राहणार नाही. आणि अपेक्षा राहिली नाही तर त्रासही होणार नाही. त्यामुळं आपल्या आयुष्यातल्या त्रासाला सुद्धा आपण स्वतःच जबाबदार असतो. हे जेव्हा आपण ॲक्सेप्ट करतो, तर त्यावेळी आयुष्य खूप सोपं होऊन जातं. मी बघत असते की माझ्या आजूबाजूला आपल्या प्रत्येक कर्मावरती आपलं लक्ष असायला पाहिजे. बघा, तुमच्या घरामध्ये जर वृद्ध व्यक्ती असेल, तर त्यांच्याकडे आपण किती प्रमाणामध्ये लक्ष देतोय. तर हे जे वृद्ध असतात, तर यांनी बघा, आज आपली जी जनरेशन आहे, आजची जनरेशन, तर यांनी म्हणजे जे 90च्या पिरियडमधले लोक आहेत, तर यांनी तो काळ बघितलेला आहे की जेव्हा इंटरनेट नव्हतं किंवा फोन कॉल कुठेतरी गावामध्ये एक फोन कॉल असायचा, तिथे जाऊन सगळेजण फोन करायचे. तर तो काळ आपण बघितलेला आहे. आणि आजचा एक काळ आहे की जिथे प्रत्येकाच्या हातामध्ये इंटरनेट आहे आणि प्रत्येक जण एका सेकंदाच्या दुरीवर आहे. तो कितीही दूर असला तरी तुम्ही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एका सेकंदामध्ये त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकता. तर हा जो काही फास्ट ट्रान्सफॉर्मेशन जे काही झालेलं आहे, तर हा काळ आपण बघितलेला आहे. पण याच्या आधीचे जे लोक आहेत की जे 50चा 60चा ज्यांचा जन्म आहे आणि त्यांनी खूप जास्त स्ट्रगल केलेला आहे, तो जो काळ होता, एज्युकेशन नव्हतं, अनएम्प्लॉयमेंट एवढी जास्त. अनएम्प्लॉयमेंट म्हणजे कसलं काय की काहीच नव्हतं, जगण्याचं जे काही साधन आहे, शेतीशिवाय दुसरं काही नव्हतं. तर ह्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर कष्ट केलेलं आहे. यांचं जे आयुष्य आहे हे खूप दुःखमय, कष्टमय गेलेलं आहे. आणि एज्युकेशन नाही आहे म्हणजे समाजामध्ये एक जण चालला आहे, त्याच्या पाठीमागं सगळेजण मुंडी घालून चालणारा ह्या गटामध्ये हे लोक येतात. तर त्यांचं जे आयुष्य आहे ते आयुष्य खूप दुःखमय गेलेलं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे आजचं जो काही त्यांचा वृद्धकाळ आहे, या लोकांचा वृद्धकाळ आहे, हे लोकांच्या फार अपेक्षाही नाही आहेत. तुम्ही त्यांच्याशी 2 शब्द प्रेमाने बोललात तरीसुद्धा त्या लोकांना पुरेसा आहे. तर आपण हा आधार त्यांना देऊ शकतो का? जर देऊ शकत असेल तर आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स कमी होतात.